17 तारखेला होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचार सभेचं औचित्य साधून आज आवर्जून या सभेला उपस्थित असणारे आपणा सर्वांचे नेते, या राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, या तालुक्याचे लाडके नेते आणि राज्याच्या नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब, या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब, आपले उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले, मुद्दामहून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे जिल्हाध्यक्ष डॉक्टर येळगावकर साहेब, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पिसाळताई, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब सोळसकर, सुनील माने, या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बकाजराव आबा, आनंदराव शेळके पाटील, नितीन बापू, शामराव अण्णा, दत्ता नाना, सर्व मंचकावर उपस्थित असणारी या जिल्ह्यातील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या सभेकरता उपस्थित असणारी, मला आदरणीय असणारी आपण सर्व वडीलधारी, माझ्या उपस्थित माता भगिनी, पत्रकार बंधू आणि तरुण मित्रांनो, आज आपण या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित आहोत. ही लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने या देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या दृष्टीनं एक अतिशय महत्वाची निवडणूक आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. आपणा सर्वांचे लाडके नेते आदरणीय पवार साहेब यांनी छत्रपती उदयनराजेंना या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आणि त्या दिवसापासून या वाई विधानसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्याच्या तिन्ही तालुक्यामध्ये दादा आम्ही त्या ठिकाणी अतिशय जोरानं प्रचाराला सुरुवात केली. या जिल्ह्यामधली सगळ्यात पहिली खासदार साहेबांची सभा पवार साहेबांची ही सुद्धा माझ्याच विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वाईमध्ये झाली. त्यावेळेला सुद्धा लोकांनी अतिशय उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद दिलाय आणि आजही आपण या सभेला प्रमुख आहात. आज आपल्याही सभेला या ठिकाणी लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीची उपस्थिती दाखवली. खरं तर ही सभा फक्त एका तालुक्याची आहे, म्हणजे खंडाळा तालुक्याची फक्त शिंदे साहेब ही सभा आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या या खंडाळा तालुक्यातली लोक या ठिकाणी आली. मी प्रथमतः आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर दादा गेले 4-4.5 वर्षापूर्वी या खंडाळा तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादानं, सहकार्यानं मी विधानसभेला निवडून आलो. या ठिकाणी गेले 4-4.5 वर्ष काम करत असताना या तिन्ही तालुक्यामध्ये असणारे प्रश्न, मग सिंचनाच्या संदर्भातले प्रश्न असतील, रस्त्यांच्या संदर्भातले प्रश्न असतील, आरोग्य सेवेच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवनामधले प्रश्न असतील, कष्टकऱ्यांच्या जीवनामधले प्रश्न असतील, हे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही मंडळींनी त्या ठिकाणी केला. दादा खरं तर निवडणूक असताना प्रश्न मांडायचे नसतात, आपल्यालाही बोलायला त्या ठिकाणी मर्यादा असते याची मला जाणीव आहे.
परंतु आपण आलाय, उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि रामराजे नाईक निंबाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। माझं कर्तव्य या तालुक्याचे प्रश्न आपल्या समोर मांडणं। धोमलकवडीचं धरण झालं, आदरणीय पवार साहेबांच्या आणि आपल्या आशीर्वादानं रामराजांच्या कल्पक नेतृत्वाखाली त्यांच्या कल्पनेतून धोमलकवडीच्या धरणाची निर्मिती झाली। दादा, या जिल्ह्यामध्ये 5 दुष्काळी तालुके, मान असेल, खटाव असेल, फलटण असेल, कोरेगाव असेल आणि माझा खंडाळा तालुका असेल, हे या जिल्ह्यामधले 5 दुष्काळी तालुके म्हणून गणले जातात। परंतु मला या ठिकाणी सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो की बलकवडी धरणाची निर्मिती झाली, कृष्णा खोऱ्याचं पाणी या ठिकाणी भोर खोऱ्यामध्ये आलं, माझ्या खंडाळा तालुक्यामध्ये आलं। कालचा जो दुष्काळ भीषण होता या राज्यावर आलेला, मग विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचं भीषण असं संकट होतं। या जिल्ह्यामधल्या मान, खटाव सारख्या तालुक्यांमध्ये 2-2 वर्ष, 3-3 वर्ष टँकरनं पाणी पुरवावं लागत होतं। परंतु मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या खंडाळा तालुक्यामध्ये गेल्या दुष्काळामध्ये फक्त 3 गावांना टँकरनं पाणी पुरवावं लागलं। हे कशामुळे झालं? हे तुमच्यामुळे झालं, पवार साहेबांच्यामुळे झालं, रामराजे नाईक निंबाळकर साहेबांच्यामुळे हे घडलं। म्हणून माझ्या या खंडाळा तालुक्यातली जनता ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं दादा उपस्थित आहे। तुमच्या सगळ्यांचे आभार मानण्याकरता ही जनता या ठिकाणी उपस्थित आहे। खरं तर दादा, एक अद्यापही आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न प्रलंबित आहे। नीरा देवगरचं धरण झालंय, नीरा देवगरच्या धरणाचा कॅनॉल आमच्या तालुक्याच्या हद्दीमध्ये आलेला आहे। हायवेचं फक्त क्रॉसिंग एक 500 मीटरचं राहिलेलं आहे। जर तेवढं हायवेचं 500 मीटर क्रॉसिंग झालं तर माझ्या वाघोशीच्या गावापर्यंत त्या ठिकाणी 67व्या किलोमीटर पर्यंत त्या ठिकाणी पाणी जाणार आहे आणि त्यामुळे उर्वरित माझी सगळी गावं त्या परिसरातली हा त्या ठिकाणी शेती पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा सुद्धा दादा प्रश्न मिटणार आहे। माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, म्हणजे तुमचा कायम आशीर्वाद आणि सहकार्य हे मी गेले 4-4.5 वर्ष आमदार झाल्यापासून बघतोय। कुठलाही प्रश्न तुमच्याकडे न्यावा आणि तुम्ही सोडवला नाही असं एकही उदाहरण मला या ठिकाणी सांगता येणार नाही। आता रामराजे नाईक निंबाळकर या विभागाचे मंत्री होते, त्यांचंही फार मोठं सहकार्य या माझ्या मतदारसंघामध्ये होतं। आजही शशिकांत शिंदे साहेब आज त्या विभागाचं काम पाहतायत, ते आज सुदैवानं आज व्यासपीठावर आहे। मी आपल्या सगळ्यांना विकळकळीची विनंती करतो की थोडंसं या प्रश्नामध्ये आपण लक्ष घाला आणि तेवढं हायवेचं क्रॉसिंग झालं तर निश्चितपणानं वाघोशीपर्यंत देवगरचं पाणी जाईल आणि माझ्या तालुक्याचा बहुतांश शेती पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा दादा निकाली लागेल। परवाच गावडेवाडीची योजना देवघरवरची 75 कोटी रुपयाची योजना देवघरवरची, त्या योजनेला सुद्धा शिंदे साहेबांनी मान्यता दिलेली आहे। आता उद्याची आचारसंहिता संपल्यानंतर त्याही गावडेवाडीचं काम त्या ठिकाणी तुम्हाला बोलवूनच नारळ फोडून आम्ही या योजनेचं काम सुरू करणार। अशा पद्धतीचं सहकार्य हे निश्चितपणानं तुम्हा मंडळींचं। दादा, दुसरा एक प्रश्न या तालुक्याला खऱ्या अर्थानं भेडसावतोय। आज पुण्या मुंबईचं औद्योगिकरणाचं प्रचंड प्रेशर माझ्या तालुक्यावर आलंय। आज लोणंद असेल, शिरवळ असेल, खंडाळा असेल किंवा आमची आसपासची गावं असतील, या ठिकाणी फार मोठं प्रेशर औद्योगिकरणाचं आलंय। त्या माध्यमातून जरूर काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील, परंतु त्यामधून काही अपप्रवृत्ती सुद्धा त्या ठिकाणी वाढीला लागलेल्या आहे। आता इथून पुढच्या कालावधीमध्ये या ठिकाणच्या असणाऱ्या स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्याच्या संदर्भातली भूमिका खासदार साहेब तुम्हाला आम्हाला भविष्यामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने घ्यावी लागणार आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता MIDCचा टप्पा नंबर 3, म्हणजे अगदी तुम्हाला हात जोडून आमची विनंती आहे, आता MIDC नको आमच्याकडे। कारण माझं शिवाजीनगर असेल, मोरवा असेल किंवा भाद्यापर्यंतची माझी गावं असतील, या सगळ्या गावांचा त्या ठिकाणी असणाऱ्या बागायत असणाऱ्या क्षेत्रावर त्या ठिकाणी MIDCचे शिक्के लागलेले। आमच्या सगळ्या लोकांची मागणी आहे की जे बागायतीवरचे शिक्के आता बाद झालं, त्या ठिकाणी आम्हाला हे शिक्के त्या ठिकाणी आपण काढून द्या। मावशी असेल,
मावशीचा प्रश्न मावशीवाल्यांनी तर आता मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं हा प्रश्न या तालुक्यातला एक अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. आपण सगळ्यांनी आणि विशेषतः दादा आपण या प्रश्नामध्ये निवडणुकीनंतर लक्ष घालावं आणि हे जे येणारं काही संकट आहे आमच्यावरचं आमच्या लोकांवरचं ते आपण थांबवावं अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो. दादा रस्त्यांच्या संदर्भातले प्रश्न मार्गी लागलेत. ज्या रस्त्यानं तुम्ही लोणंदवरून या ठिकाणी आलाय खंडाळापर्यंत तो सगळा रस्ता आपण जवळपास 7-7.5 कोटी रुपये त्या ठिकाणी तुम्ही दिले म्हणून तो सगळा रस्ता नवीन वाईडनिंग होऊन नवीन झाला. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोणंदचा आणि शिरवळचा रस्ता की जो रस्ता पुढे फलटणला आणि बारामतीला जातो. आपण आचारसंहिता लागण्याच्या दिवशी त्या ठिकाणी 5 तारखेला मुंबईमध्ये या प्रश्नाच्या संदर्भात बैठक सुद्धा घेतली होती. परंतु दुर्दैवानं 2 वाजता तुमची मीटिंग होती आणि आचारसंहिता सकाळी 10:30-11 लागली आणि ती बैठक त्या ठिकाणी तुम्हाला रद्द करावी लागली. परंतु ही आचारसंहिता संपल्यानंतर त्या रस्त्याच्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लक्ष घालावं लागेल. रामराजेंचं आणि आमचं सातत्यानं या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांचं त्या ठिकाणी पाठपुरावा असतो. जरा आपण लक्ष घाला आणि तो रस्त्याचाही प्रश्न कारण 3 वर्ष झाले तो रस्ता तसाच पडू नये. लोकांना त्या परिसरातल्या खूप अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे हाही प्रश्नामध्ये आपण लक्ष घालावं एवढीच आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो. यापेक्षा काही प्रश्न आहेत पण आता सगळ्याचाच उहापोह करत नाही. आपण या ठिकाणी आलात माझ्या विनंतीला मान देऊन आपण या सभेला आलात. खरं तर आपल्याला वेळ नव्हता. दादा मला म्हणाले मकरान विनिंग सीट आहे कशा करता माझा वेळ खाताय जिथं आपल्या सीट अडचणीमध्ये त्या ठिकाणी मला वेळ त्या ठिकाणी देता आला पाहिजे. परंतु मी दादांना सांगितलं की दादा माझ्या हट्टाकरता तुम्ही या ठिकाणी सभेला या. त्या पद्धतीनं दादा आपण वेळ दिला त्याबद्दल या वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं माझ्या वतीनं मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो की या माझ्या वाई विधानसभा मतदारसंघांमधून मग खंडाळा तालुका असेल वाई असेल महाबळेश्वर असेल या तिन्ही तालुक्यांमधून छत्रपती उदयनराजेंना प्रचंड मताधिक्याने आम्ही विजय करू. त्यांचं जे घड्याळाचं चिन्ह आहे त्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून अधिकाधिक मताधिक्याने निवडून जाण्याचा संकल्प हा आम्ही मंडळींनी या ठिकाणी केलेला आहे. एवढंच या ठिकाणी बोलून मी माझं वाचन थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.